निपाणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांचे आवाहन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रोफेसर बी कृष्णप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती, राज्याध्यक्ष मा गुरुमूर्ती सर, राज्य उपाध्यक्ष रमेश अण्णा मादर, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सुभाष संदी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी शहरात संघटनेकडून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेसर बी कृष्णप्पा यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक दलित संघर्ष समिती निप्पाणी तालुका या संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता संघटनेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून संध्याकाळी निपाणी शहरात निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी उपस्थित भीमसैनिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार 16 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ व गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता निपाणी शहरात परिसरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे. शनिवार 18 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता निपाणी येथील अनाथ आश्रमात अन्नदान कार्यक्रम होणार आहे. यासह रविवार 19 एप्रिल 2026 रोजी गळदगाव येथे प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे. जय भीम. प्रोफेसर बी कृष्णप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेचे राज्याध्यक्ष एम गुरुमूर्ती सर, तसेच राज्य उपाध्यक्ष रमेश मादर सर, महिला घटक राज्य उपाध्यक्ष सुनीता मॅडम, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हाध्यक्ष सुभाष संदी सर यांच्या सगळ्यांच्या आदेशावरून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून निपाणी या परिसरामध्ये साजरे होत आहे. तर संघटनेकडून विविध असे सामाजिक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. 14 एप्रिल सकाळी 9 वाजता फूटपूजन होईल. या फूटपूजनला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या निपाणीचे तहसीलदार सर सुरेश मंजुसर हे उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी जे आपल्या निपाणी परिसरामध्ये व आपल्या निपाणी विभागामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमध्ये आपल्या संघटनेकडून नाश्त्याची सोय, सगळ्या भीमसैनिकांना नाश्त्याची सोय केलेली आहे. तर त्यानंतर 15/4/2026 ला आपल्या गांधी हॉस्पिटलमध्ये रुग्ण लोकांसाठी फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. त्या फळ वाटपच्या कार्यक्रमासाठी आपले सीपीआय तलवार सर व राज्य संघटना उपाध्यक्ष सुनीता मॅडम व शैक्षणिक जिल्हाध्यक्ष सुभाष संदी सर हे उपस्थित राहतील. त्यानंतर 16 तारखेला महिलांसाठी, गोरगरीब महिलांसाठी साडी वाटपचा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. तर ते साडी वाटपचा कार्यक्रम आपल्या आंबेडकर पुतळ्यासमोर होतील. तर कमीत कमी 100-150 महिलांसाठी आपण साडी वाटपचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. 17 तारखेला निपाणी परिसरामध्ये आपलं तहसीलदार ऑफिस असो, सीपीओ ऑफिस, त्यानंतर आपलं बसवेश्वर पोलीस स्टेशन, बाकी आपलं टाउन पोलीस स्टेशन या सर्व निपाणीतील ठिकाणी व निपाणीतील आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. व त्यानंतर 18 तारखेला अनाथ आश्रममध्ये कगनूर येथे अनाथ आश्रममध्ये अन्नदानचा फंक्शन ठेवलेला आहे. तर हे सगळे कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठेवले आहेत. त्यानंतर राज्य आपली कमिटी असो किंवा जिल्हा कमिटी असो, तालुका कमिटी असो या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तसेच निपाणी विभागातील ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक असे लोक सुद्धा उपस्थित राहतील व हा कार्यक्रम संघटनेकडे ठेवला आहे. तरी निपाणी विभागातील सर्व लोकांनी हा कार्यक्रमाला उपस्थित राहावे हेच मी सर्वांना विनम्र जाहीर करतो. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक केंगारे, उपाध्यक्ष रामकृष्ण माळगे, तसेच राहुल माने, पांडुरंग कांबळे, जुगनू सकट, अमोल कांबळे, संतोष भंडारे, विकास घस्ते, सुदर्शन हावडे, प्रज्वल कांबळे आदी उपस्थित होते.